नमस्कार मित्रांनो, मी अपूर्वा तुमचं आईच्या हातच्या रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्या सोबत एकदम मऊसूत दाणेदार आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलंय। पॅन व्यवस्थित गरम करून यात 1 चमचा तूप टाकले। तूप वितळल्यानंतर याच्यात मी काजूचे 15 ते 20 तुकडे टाकलेत। काजू मीडियम फ्लेम वरती 2 ते मिनिटं फ्राय करून घ्यायचे। असा छान खरपूस कलर आला ना की डिश मध्ये काढून घेऊया। काजू फ्राय झाल्यानंतर मनुका आणि बदाम फ्राय करून घेऊया। तर 6 ते 7 बदामचे पीसेस आणि 15 ते 20 मनुका घेतल्यात। बदामचे छोटे पीसेस करून घेतलेत आणि 1 ते 2 मिनिटं हेही फ्राय करून डिश मध्ये काढून घेऊया। आता या पॅन मध्ये तूप आहेच तर अजून 2 चमचे मी साजूक तूप टाकले। तूप व्यवस्थित वितळल्यानंतर यात मी 1 वाटी रवा टाकलाय। बारीक रवा मी यूज केलाय। शिरा बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवाच यूज करायचा आहे। 4 ते 5 मिनिटं रवा भाजल्यानंतर यात मी 1 चमचा तूप टाकले आणि 10 मिनिटं मध्यम आचेवरती रवा भाजल्यानंतर बघा रव्याचा कलर ही चेंज होतो। तर यात मी 1 वाटी गरम पाणी टाकले। गरम पाणी टाकलं ना की लगेच रवा फुलतो। तर 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आणि मिक्स केल्यानंतर मी यात केसर दूध टाकले आणि फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि छान शिऱ्यासोबत ना सगळं काही मिक्स करून घेऊया। त्यानंतर शिऱ्यामध्ये मी 1 कप दूध टाकले। हे दूध गरम नाहीये, नॉर्मल रूम टेम्परेचर वरती दूध आहे, पण गरम दूधही तुम्ही टाकू शकता। 4-5 मिनिटं दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की 1 वाटी यात मी साखर टाकली आहे। सोबतच अर्धा चमचे वेलची पूड टाकली आहे। आता साखर छान मिक्स करून वितळवून घेऊया। 1 कप साखर प्लस 4 चमचे एक्स्ट्रा साखर मी यात टाकली आहे। तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता। शिरा बनवताना ना गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचा, फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर रवा खाली लागू शकतो। शिऱ्यामध्ये मी 2 आंब्याचा रस टाकणार आहे। तर इथे मी 2 हापूस आंबे घेतलेत। याचा गर काढून मिक्सरला ना एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि हा आंब्याचा रस आपण आता शिऱ्यामध्ये टाकूया। रस हा फक्त हापूस आंब्याचाच वापरा, कारण हापूस आंब्याचा जो रस असतो ना त्याची चव खूप वेगळी असते। इंग्लिश मध्ये सांगायचं झालं ना तर एकदम रिच टेस्ट असते। तर रस मी शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। 4 ते 5 मिनिटातच ना शिरा असा पॅनला सोडायला लागतो तेव्हा 1 चमचा मी तूप टाकले। तूप व्यवस्थित ना मी मिक्स करून घेतले आणि शिरा आता आपला एकदम रेडी झालाय। वरून ना मी थोडासा पिस्ता चॉप करून टाकलाय। तर असा हा आपला आंब्याचा शिरा एकदम रेडी झालेला आहे। आपल्या घरच्या मंडळींना एकदम गरमागरम हा सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।